इंग्रजी वाचन करताना फोनिक्स नंतरची जी स्टेप येते, जे की A to Z पर्यंतचे जे लेटर असतात त्यांचे साऊंड आम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतरची जी स्टेप असते ती असते दोन लेटर एकत्र आल्यानंतर, म्हणजेच काय तर ब्लेंडिंग. ओके, तर ती ब्लेंडिंग कशा पद्धतीने करायचं ते पहा. तर त्याच्यामध्ये फक्त कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंट एकत्र येऊन त्याचा होणारा आवाज जो की यल ब्लेंडिंग कसा ते पहा. BL ब ल ब्ल, CL क ल क्ल, FL फ ल फ्ल, GL ग ल ग्ल, SL स ल स्ल, PL प ल प्ल. हे काय झाले? यल ब्लेंडिंग झाले. ओके, देन पहा याच्यामध्ये आर ब्लेंडिंग. आर ब्लेंडिंग म्हणजे काय? सगळीकडे आर आर हा कॉमन येणार आहे आणि फक्त जे सुरुवातीचे कॉन्सोनंट आहेत ते आपण चेंज करणार आहोत. तर त्याचा साऊंड कसा होतो ते पहा इथे. बी ब, आर र, ब र नाही, ब्र, BR ब्र, CR क र क्र, DR ड र ड्र, FR फ र फ्र, GR ग र ग्र, TR ट र ट्र, PR प र ट्र. ओके, हे झाले आर ब्लेंडिंग. देन नेक्स्ट आहे पहा यस ब्लेंडिंग. यस ब्लेंडिंग काय आहे ते पहा. तर सुरुवातीला यस यस लेटर सगळीकडे येणार आहे आणि ठराविक जे व्यंजन आहे त्यांच्यासोबत होणारं ब्लेंडिंग, त्याचा होणारा साऊंड, ते एकत्र आल्यानंतर त्याचा होणारा आवाज तो कसा पाहूया. सगळ्यात सुरुवातीला पहा यस आणि सी एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड कसा होतो? स्क स्क. तर यस बोलताना फक्त असा आवाज करायचा, पूर्ण स बोलायचे नाही. का? तर जेव्हा आपण स बोलतो त्याच्यामध्ये अ इन्क्लूड होतो. अ मिक्स झाल्यानंतर तो मग स्वर आहे. आपण ब्लेंडिंग तर पाहत आहोत फक्त व्यंजन प्लस व्यंजन. ओके, मग अ हा स्वर आहे त्याला घ्यायचं नाही. मग पूर्ण अ बोलायचंय का इथं? नाही बोलायचं. क. एस सी काय होणार आहे? क. एस के क. एस एम म. एस चा साऊंड स, एम चा साऊंड म, स म म. ओके, एस एन न, स न न. देन एस पी, एस चा साऊंड स, पी चा साऊंड प, पण इक्वल टू कसं बोलायचंय? प. ओके, देन पहा एस चा साऊंड स, टी चा साऊंड ट, ट ट. ओके, एस एम स्म झालं, सॉरी. एस यल स, एस चा साऊंड स, यल चा साऊंड ल, ल स्ल स्ल. एस क्यू यू स्क्व कसं होणार? एस चा साऊंड स, क्यू चा साऊंड ख, स्क्व. ओके, देन एस डब्ल्यू, एस चा साऊंड स, डब्ल्यू चा साऊंड व, स्व. ओके, व. या पद्धतीनं सुरुवातीचं यल ब्लेंड, देन आर ब्लेंड आणि आत्ताचं हे यस ब्लेंड, या ब्लेंडची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ओके, त्याच्यानंतरचं जर तुम्हाला व्हिडिओ याच्या पुढचा पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा पार्ट सेकंड म्हणून, मी सेकंड पार्ट नक्की बनवेल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचे. ओके, सॉरी, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट.